पूर्वीच्या जमान्यामध्ये ज्या कारणामुळे किंवा ज्या विचारसरणीमुळे सुख शांती समाधान हे आयुष्य होतं, ज्या विचारसरणीनं ज्या जीवन पद्धतीनं ते प्राप्त होत होतं, ती सगळी जीवनमूल्य आज अक्षरशः आपण पायदळी तुडवतो आहे. आणि ती उकिरड्यावर फेकून दिल्यासारखी ती फेकून दिलेली आहे. त्या विचारसरणीचाच आपण बळी दिलेला असल्या कारणाने काय झालं मग? आपण शाश्वत मूल्य जी काय असतात ती विसर. शाश्वत मूल्य म्हणजे काय? मनुष्यानी मनुष्यासारखं जगावं. मनुष्यानी स्वतःचा कांचनमृगाचा वेध घेणारा पारधी होऊ नये. मनुष्यानी स्वतःच्या डोक्यावर हात ठेवून स्वतःसाठी भस्मासूर होऊ नये. हेच तर अपेक्षित आहे ना. मग ह्या संकल्पना त्या जीवन मूल्यांच्या पद्धतीमध्ये त्या विचारसरणीमध्ये बसतच नव्हत्या कुठे. आता एक लक्षात घ्या की आहे रे आणि नाही रेचा संघर्ष हा तेव्हाही होता, आजही आहे, पण संघर्षाचं रूप हे वेगवेगळं होत. तो आहे रेचा आणि नाही रेचा संघर्ष त्या काळात जो होता त्याचं प्रमाण इतकं अत्यल्प होतं की तुझ्याकडे जे आहे तेच माझ्याकडे आहे, माझ्याकडे जे आहे तेच तुझ्याकडे आहे, आणि जे आहे रे ह्या वर्गामध्ये मोडतात ते आपले अधिपती आहे. त्या अधिपतींकडे तो आहे रे, आणि आपल्याकडे जे नाही रे, तर ते नाही रे मध्ये समस्त मानवजात येत असल्या कारणाने कोणालाच त्याचं काही वाटत नव्हतं. पण आज आहे रे आणि नाही रे याच्यामध्ये जो समाज अडकलेला आहे, की तुझ्या माझ्यामध्ये जी काही स्पर्धा चालू आहे त्या स्पर्धेपोटी आपण जे काही विश्व निर्माण केलेलं आहे ते विश्वच आपल्याला सांगतं. ते विश्वाचा तो नायक म्हणजे महाराजच आपल्याला सांगतात, सुख शांती आणि मनशांती आणि समाधान तुला मिळत नाही. तुझी धडपड किती असते, तू त्याच्यासाठी किती अपरिमित धाव, तुला ते मिळत नाही आणि मिळणारही नाही. मग गुरु मंत्र ग्रंथ पोत्या पुराण यांचा आयुष्याशी त्या काळातल्या निकट संबंध होता, घनिष्ठ संबंध होता. आजची भौतिक विचारसरणी काय करते? आजच्या भौतिक विचारसरणीला सुद्धा हे सगळं मान्य आहे, 100% मान्य आहे, आणि तेवढंच 100% अमान्यही आहे. आजच्या भौतिक विचारसरणीला हे सगळं स्वीकारते आजची विचारसरणी सुद्धा, की गुरु आहे, मंत्र आहे, पोथ्या आहेत, पुराण आहेत, उपदेश आहे यांची किंमत आहे. आजच्या भौतिक विचारसरणीला हे मान्य आहे. पण आजची भौतिक विचारसरणी 100% हे अमान्यही करते का? याचं कारणच असं आहे की त्यांना गुरु ह्या संकल्पनेकडनं त्यांचे जे ऐहिक सुखाचे जे कल्पना आहे त्या ऐहिक सुखामध्ये त्यांना जे जे काही प्राप्त व्हायला हवं आहे ते गुरूंनी आम्हाला प्राप्त करून द्यावं, ह्या एका वेड्या आशेपोटी गुरुच्या मागे लागण्याची जनता आज प्रकर्षाने आपल्याला दिसून येते. म्हणजेच काय, आजच्या भौतिकतेला हे सगळं मान्य आहे. मग चमत्कारांवरती विश्वास. आता एक लक्षात घ्या की विज्ञान एवढं प्रचंड असं विस्तारलेलं आहे, विज्ञान एवढं प्रगत आहे आज, तरी सुद्धा तथाकथित चमत्कारांवरती ही जनता का भुलते? मग तुम्ही स्वतःला विज्ञाननिष्ठही म्हणवता आणि चमत्कार निष्ठही म्हणवता का? तुमची दोन्हीकडे निष्ठा कशी काय? मग विज्ञानाचे चमत्कार हे लॅबमध्ये सिद्ध होतात आणि इथले चमत्कार हे हातातनं अशी विभूती काढण्यामध्ये जर सिद्ध होत असतील, तर ते विभूती काढण्याचे खेळ महाराज म्हणतात मदारीही करतो. हातामधनं काहीतरी वेगळं काढून द्यायचं हे खेळ मदारीही करतो, हे महाराजांचं म्हणणं आहे, माझं नाही. मग हा हात चलाखीचा खेळ जर कोणालाही सहज करणं शक्य आहे, कोणी तुम्हाला हिरा काढून देईल, कोणी माणिक काढून देईल, कोणी स्विस कंपनीचं घड्याळ काढून देईल, काहीही काढून देईल. अरे पण ते काढून देण्यामध्ये त्याच्या चलाखीचा किती वाटा आहे ते तुम्हाला बघायला नको का? आणि आज प्रत्यक्ष एवढ्या सोशल मीडियावरती सुद्धा असले चाळे करणारी माणसं आहेत.
नवल वाटतं ह्या सगळ्या गोष्टींचं, की सोशल मीडियावर हजारोने लाखो लोक पाहतायत आणि तुम्ही हातातनं विभूती काढताय. अरे पण तुम्ही दाखवा ना, इथं काही नाहीये. मग इथून कुठून तुझ्या नखात ठेवलेली विभूती आली, का तू इकडून कुठेतरी काढलीस आणि मग स्क्रीनवरती अशी आली? उत्तर नाहीये. मग ह्या चमत्काराला भुलणारी जनता आहे, साष्टांग नमस्कार म्हणणारी जनता आहे का? मग तुम्ही विज्ञाननिष्ठ समजता, स्वतःला संपूर्ण ऐहिक सुखामध्ये बरबटून टाकलंय, तुम्ही भौतिक सुखामध्ये बरबटून टाकलंय, मग तुम्हाला तथाकथित चमत्कार कशासाठी पाहिजे? चमत्कारांच्या मागे लागून आयुष्य फुकट घालवलेली अनंत मंडळी आहेत. ज्योतिषशास्त्राच्या मागे लागून आयुष्य फुकट घालवलेली अनंत मंडळी आहेत. दुसऱ्याच्या सुखांच्या गोष्टी करण्यात धन्यता मानणारी अनेक मंडळी आहेत, तर त्यांनी आयुष्य स्वतःची फुकट घालवली. चला जरा आपण राजकारणावर गप्पा मारू म्हणणारी अनंत मंडळी आहेत. वेळेचा अपव्यय करणारी मंडळी आहेत. आयुष्य फुकट जातं. महाराज सांगतात की आयुष्यातला क्षण न क्षण तुम्ही माझ्यासाठी वेचा, म्हणजे स्वतःसाठी, शंकर महाराजांसाठी वेचा असं म्हणत नाही. तर तो जो सच्चा तुमचा गुरु आहे त्याच्यासाठी वेचा. मग आपण मगाशी पाहिलं ना, की गुरुच आज भोंदू असतो. तो त्याच्याच आडामध्ये काही नाही, तर तो तुम्हाला पोहऱ्यात काय देणार, अशी आज परिस्थिती आहे. कोणी कोणाला गुरु म्हणायचं, कोणी कोणाच्या पाया पडायचं, ह्या बाबतीतला सगळा जो वेडाचार चालू आहे तो महाराजांना मुळीच मान्य नाही. मग महाराज तुम्हाला हेच विचारतात की भक्ती कशाची खातात? श्रद्धा म्हणजे नेमकं काय? समर्पण भाव म्हणजे नेमकं काय? गुरुतत्वाच्या विषयी असलेली निष्ठा म्हणजे नेमकं काय? ह्याचं जर तुम्हाला ज्ञानच नाही, भानच नाही, तर तुम्ही कोणत्या अध्यात्माच्या गप्पा मारता? कोणतं अध्यात्म तुम्ही लोकांच्या माथ्यावरती थोपता, ह्याचा तुम्ही कधी विचार केलाय का? आणि एक लक्षात घ्या, महाराजांच्या नजरेतून काहीच सुटत नाही. महाराजांची ती जी नजर आहे, जी झेपली नाही त्यावेळी कोणाला तरी, ती अखंड तीच नजर आज अख्ख्या विश्वावर रोखलेली आहे. तुमच्या आमच्यावर रोखलेली आहे, माझ्यावरही रोखलेली आहे. मग तुम्हाला तुमचं वैचारिक स्वातंत्र्य तरी आहे का? कसलं? हे असलं भोंदूपणाचं स्वातंत्र्य महाराजांना नकोय. महाराज म्हणतात, मोकळा विचार कर, मन रिकाम कर, रिक्त करण्याकडे तुझा कल राहू दे. स्वतःतला मी मार, अहंकार मार, मार, अहंकाराची बीज रोवू नको, अहंकाराची अपत्य जन्माला घालू नको. रिकामा हो, निर्भय हो, निशंक हो. माझा गुरु तुला तेच सांगते, स्वामींचं वचन आहे, निर्भय हो, निशंक हो. आणि मग जिथे स्वामींनी तुला स्वीकारलं, तिथे शंकर महाराज तुला स्वीकारणार नाहीत असं तुला वाटतं का? असं महाराजांचं विचार नाही तुम्हाला. जर माझी गुरुमाऊली तुम्हाला स्वीकृत करते, तर मी तुम्हाला नाकारीन का कधी? मुळात आधी तुमचं कोड कौतुक माझी गुरुमाऊली करते म्हटल्यानंतर ते कोड कौतुक करणं मला भाग आहे असं महाराज मुळीच म्हणत नाही. आजचे गुरु असं म्हणतात, अहो आमच्या गुरूंनी ते सांगितलंय, त्यामुळे आम्हाला हे करणं भाग आहे. दर गुरुवारी गुरूंची पालखी काढायची, आम्हाला हे करणं भाग आहे. अहो म्हटलं तुम्ही करू नका. मला एकदा एक गुरु सांगत होते, अहो 2 एकादशा आम्हाला करणं भाग आहे, नका करू. खा एकादशीच्या दिवशी शंकर महाराजांना नैवेद्य दाखवून कांद्याची भजी, काही मरणार नाही आहात तुम्ही. तुमची कुठलीही पाप निर्माण होणार नाहीये, तुमच्या पुण्याचा कुठलाही संचय झालेला आहे तो क्षय होणार नाहीये. मुळात आधी पाप पुण्याची वासना तूच उपजविशी, नारायणा मी शरण आलो तुझ्या चरणा, आता मला अभय दे. असं जेव्हा महाराजांच्या पायाशी बसून म्हटलं जातं ना, तेव्हा पाप पुण्याचे जे काही घडे असतील ते दोन्हीही नाहीसे होतात. माझ्या गुरूंनी करायला सांगितलंय, मला असं सांगितलंय म्हणजे मला करणं भाग आहे, ह्यासारखी दुसरी आत्मवंचना कोणती? म्हणजे तुम्ही तुमच्या इच्छेनी करत नाही आहात. तुमची इच्छा त्याच्यात गुंतलेली नाहीये, तुमचं मन त्याच्यात गुंतलेलं नाहीये. एक काहीतरी कर्मकांड पुरं करायचं म्हणून गुरूंची पालखी काढायची, दर गुरुवारी काहीतरी आरती करायची, कशी तरी कोणीतरी कसा तरी वेटपटार आरतीला उभा राहतो, असं काहीतरी हात करत असतो, त्याचं लक्ष दुसरीकडेच असतं. आर्त भावानी केली जाते ती आरती असते.
पण तो आर्तभाव आज दिसतो का कुठे? महाराज स्वतः हा प्रश्न विचारतात की अरे तुम्ही फक्त जयशंकर म्हणा असंही माझी अपेक्षा नाही. श्री शंकर जयशंकर म्हणा अजिबात अपेक्षा नाही. ओम नमः शिवायाची माळ जपत बसा अजिबात अपेक्षा नाही. अंतरंगातल्या शिवाला तुम्ही किती ओळखता? कारण महाराजांचाच सवाल आहे की मुझे वही जानता है जो कुछ खुद को समझता है, कुर्बान करी भी दौलत तो भी सवाल अधुरा है. मग हे जेव्हा तुमचा गुरु तुम्हाला विचारतोय परखडपणे, तर तुम्ही कोणत्या कर्मकांडांची, कोणत्या सोहळ्या ओव्याची, कोणत्या व्रतांची, कोणत्या अनुष्ठानांची, कोणत्या ग्रंथाच्या पारायणाची, कोणत्या सप्ताहाची त्याच्या पुढे शेखी मिरवता? आम्ही एकादशी केली, आम्ही याव केलं, आम्ही चतुर्थी केली, अमकं केलं, तमकं केलं. मी एकदा वर्ध्याला त्या आश्रमामध्ये गेलो होतो विनोबा भावेंच्या. तो आश्रम बघायला काही कारणास्तव वर्ध्याला गेलो होतो तेव्हा. ते तिथे एक बाई होत्या आणि त्या येईल जाईल त्याला सांगत होत्या, आज माझा सोमवार आहे, आज माझा सोमवार आहे. मी ते 25 वेळा ऐकलं आणि तेव्हा मला असं त्या बाईला विचारावं असं वाटलं. मी नाही विचारत, कारण आपल्याला आवडलं नाही ना आपण गप्प बसावं एवढंच माझं स्वतःच तत्व आहे. पण तुम्ही ते समाजामध्ये ज्या 50 लोकांना तिथे आलेलं सांग, आज माझा सोमवार आहे. अरे काय तुला फोन आला होता का ती सोमवार कर म्हणून स्वर्गातनं? का कैलासावरनं तुला फोन आला होता तू सोमवार कर म्हणून? मग आज माझा सोमवार आहे म्हणजे हे बिंबवायचं कशासाठी? तर संध्याकाळी मला व्यवस्थित जेवण पाहिजे ह्याच्यासाठी. मग तुझा जर सोमवार आहे तर सकाळपासून तुला संध्याकाळी जो सोमवार सोडायचा आहे, सोमवार सोडणं आणि सोमवार धरणं ह्याचमुळे हास्यास्पद कल्पना आहे. तर तो सोमवार तुला सोडायचा आहे, त्याच्यामध्ये तुला जे काही चारी ठाव अन्न हवंय त्याच्यासाठी तुझी जी काही धडपड चालली आहे. मग तो रसोईया असेल, ते कोण आचारी असेल, काय त्या स्वयंपाकघरातली कोण माणसं असतील, आज माझा सोमवार आहे. अरे माहिती आहे ना सोमवार आहे, करू नकोस, तुला कोणी सांगितलंय करायला? पण मला हे करणं भाग आहे या भावनेपोटी मनुष्य जे जे काही करतो त्या कशालाही किंमत नसते, हे महाराजांनी स्पष्टपणे सांगितलं. तू काहीच करू नकोस, तू काही नाही केलंस तरी चालेल, पण हृदयाकाशात मध्ये मी जिथे बसलेलो आहे त्या थंडगार गूढ गंभीर गाभाऱ्यामध्ये माझ्या समोरच ध्यान लावून बस. मग तुला कसं उद्धरायचं ते मी बघीन. या सगळ्या पोथ्या पुराण मंत्र तंत्र व्रत वैकल्य अनुष्ठान उपास तापास याच्यामध्ये मी नाही, परमेश्वर त्याच्यात कुठेही नाही. ते फक्त मनाला कुठेतरी बांधून ठेवण्यासाठी केलेल्या गोष्टी आहेत. त्यात तथ्य नाही असंही नाही, पण तथ्य अजिबातच नाही असं आता म्हणावं लागेल, कारण आता त्या तथ्याचा अतथ्य बाजार झालेला सगळीकडे आपल्याला दिसून येतो. मग हे जेव्हा महाराज तुम्हाला सांगतायत की तू फक्त ध्यान कर, अरे पण जे सोपं आहे, जे करायला कुठलाही पैसा अडका रुकाटका द्यावा लागत नाही, ते करण्यासाठी जर तुम्हाला वेळ नसेल आणि तुमच्याच अंतरंगात तुम्हाला उतरता येत नसेल, तर तुमच्या अंतराचा मागोवा तुम्ही कसा घेणार? अंतरीचा मागोवा हे पुस्तक वाचा तुम्ही, म्हणजे तुमच्या लक्षात येईल महाराजांना नेमकं काय सांगायचं. स्वतःच जे मन स्वैराचाराने सगळीकडे तुम्ही जे मुक्त सोडून दिलेलं आहे, त्या मनाचं अवलोकन जरी करायचा अभ्यास तुम्ही आजपासून जरी सुरू केला तरी तुम्हाला वर्षभरामध्ये निश्चितच पेरभर तरी काहीतरी हाती सापडेल. कारण मन हे कसं आहे, अतिशय चंचल आहे. जसं मन चंचल तशी लक्ष्मी ही चंचल आहे, कारण लक्ष्मीचा संबंध तुम्ही अर्थकारणाशी लावलेला आहे. अर्थकारण हे सुद्धा अतिशय चंचल आहे आणि मनाला आजच्या भौतिक ऐहिक सुखाच्या मध्ये लोळत पडलेल्या मनाला अर्थकारणच जास्ती भावतं. मग ते अर्थकारण जसं चंचल आहे त्याच पद्धतीने मन चंचल आहे. मग महाराज तेच सांगतात, तुझं मनच मला वाहून टाक, तुझ्या सगळ्या चित्तवृत्ती मला वाहून टाक, तुझ्या सगळ्या धारणा मला वाहून टाक. तू आजपर्यंत जे काही स्वतःच्या मनामध्ये जे काही रुजवलेस की आमच्या पिढ्यातनं आमच्या पंजोबांनी, तुमचे पंजोबा मेले, तुमचे खापर पंजोबा मेले, आजोबा मेले, वडील मेले, तरी सुद्धा ते काय करत होते ते तुम्ही घट्ट धरून बसलाय कशासाठी?
त्यांनी कुठे मृत्यूपत्र करून लिहून ठेवलंय का की हे सगळं तुम्हाला फॉलो केलंच पाहिजे? धार्मिक गोष्टी फॉलो केल्याच पाहिजेत ह्याचं मृत्यूपत्र कोणी करत नाही. माझ्या इस्टेटीची विल्हेवाट कशी लावायची ह्याचं वृत्तीपत्र लोक करतात, कारण अध्यात्मापेक्षा अर्थकारणामध्ये प्रत्येकाला जास्ती रस असतो. मग ते अर्थकारण आजच्या काळातला असो किंवा मागच्या कुठल्या पिढ्यामधला असो, मनुष्याची प्रवृत्ती सगळीकडे तीच आहे. आणि महाराज हेच सांगतात की ह्याचाच तर निरंतर अभ्यास करा तुम्ही, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की सुख शांती समाधानासाठी तुमची जी काही धडपड चालली आहे अविरत, त्याच्या मागे हे कितीतरी पटीने पसरलेलं असं जड व्याग्र असं रसायन. त्या रसायनामधनं तुम्ही काय काय त्या रसायनामध्ये जे डुबलेलं आहे, त्याची जी डूब तुम्ही प्रत्येक गोष्टीला दिलेली आहे, ती साफसूफ करून जरा बघा तुम्ही. ती धुवून बघा पाण्याखाली, म्हणजे त्या रसायनामध्ये तुम्ही स्वतःच काय काय अस्तित्व बुडवून टाकले हे तुमच्या लक्षात येईल. मला तुमचं काहीच नको आहे. महाराज तेच म्हणतात, तुझं काही नको आहे मला, तुझं शरीरही नको आहे, तुझं आत्मतत्व मला वहा, तुझं मन वहा. कारण मन हे आत्म्याबरोबर शरीर सोडल्यानंतर जाणार आहे, ते शाश्वत राहणार आहे. म्हणून शरीराची राख रांगोळी होणार. पण मग शरीराच्या अंतर्गत का बसायचंय? तर शरीर हे साधन आहे. शरीरच नसेल तर तुम्ही कोणत्या अंतरंगामध्ये बसणार आणि कोणत्या आत्मतत्वाला महाराजांच्या चरणावरती पेश कर? मग तुमचा जो गुरु आहे, तुम्ही ज्यांना गुरु मानलाय, महाराजांसारख्या गुरुला, खऱ्या गुरु, तर तो जर तुमच्याकडनं ही इतकीशी अपेक्षा करतोय, ही नखभर अपेक्षा आहे, त्या नखभर अपेक्षे पोटी जर तुम्हाला ते सुद्धा महाराजांसाठी करावं असं वाटत नसेल, तर तुमच्यासारखे करंटे तुम्ही. अहो, खोलवर दुधाची कहाणी आपल्याकडे प्रसिद्ध आहे ना, सगळ्यांना ती माहिती असेल तरी पुन्हा एकदा सांगावीशी वाटते. की एका नगरीमधला राजा असं ठरवतो की आजपासून या नगरीमधल्या शिवाच्या मंदिरामध्ये आपल्या नगरातल्या सगळ्या मंडळींच्या घरी जे जे दूध उपलब्ध असेल, जेवढं दूध, जे जे नाही, जेवढं दूध उपलब्ध असेल, त्या प्रत्येकाने ते मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आणून ओतावं, कारण तो गाभारा मला दुधाने भरून टाकायचा. सगळी जण ते करायला लागतात वेडेपणाने. सगळं शिवाच्या गाभाऱ्यामध्ये असेल नसेल ते दूध उतून टाकायचं, व घरचं दूध दुभतं असेल, विकतचं असेल, सगळं ओतायचं. मग त्याच्यामध्ये त्यांच्या असं लक्षात आलं नाही की आपल्या मुलाबाळांचा जो आत्माराम आहे, त्या दुधा वाचून तो वंचित ठेवतोय आपण. मुलं रडतायत, गायींची वासरं त्या दुधापासून वंचित होत आहेत का? तर राजाची आज्ञा आहे तो गाभारा भरून टाकायचा. मग त्या नगरात एक शहाणी म्हातारी होती, तिला शंकर महाराज कळले असावेत. तिला त्यांचा बोध अतिशय हृदयापर्यंत पोचलेला असावा. तिने त्यांचं मन, तिचं स्वतःचं मन त्यांना वाहिलेलं असावं. तिला त्या पद्धतीचं आत्मज्ञान झालेलं असावं असं आपण म्हणू शकतो. तिने काय केलं? तिने तिच्या घरामधलं जे दूध दुभतं होतं, तिच्या मुलाबाळांना, नातवंडांना, सुनांना, तिच्या घरातल्या गाई वासरांना पोटभर ते वासरांना पिऊ दिलं, पोटभर. तिच्या घरामध्ये काय देवघर असेल तिथं तो नैवेद्यही तिने दुधाचा दाखवला. आणि मग त्या नैवेद्याच्या दुधाची ती खुलभर दूध, म्हणजे अतिशय चमचा, 2 चमचे, आजच्या काळातला टेबल स्पून एवढंच दूध, खुलभर दूध, तिने ती वाटी नेली त्या देवळामध्ये आणि त्या गाभाऱ्यामध्ये ओतल्याबरोबर जो गाभारा शेकडो घागरी ओतूनही दुधाच्या भरत नव्हता, तो एका क्षणात भरला. का? तर ते जे त्या खुलभर दुधातनं जे तत्वज्ञान त्या म्हातारीला जे कळलं होतं, ते तिने ओतलं, तेच त्या परमेश्वरी तत्वाने स्वीकारलं आणि तो गाभारा दुधाने ओसंडून व्हायला लागला. मग आपल्या मनाच्या गाभाऱ्यामध्ये काय काय खुलभर ठेवायला पाहिजे, हे जर महाराजांना तुम्ही विचारलं तर महाराज एवढंच सांगतील, तुझा खुलभर भाव मला अर्पण कर, मग बघ काय चमत्कार होतो तो. कारण तुला चमत्कारांची अपेक्षा आहे ना. मग तो चमत्कार मी घडवीन का माझे गुरु घडवतील, स्वामी घडवतील, हे मी तुला सांगणार नाही. पण तो खुलभर भाव मला आणि स्वामींना कोणालाही अर्पण कर.
तो तुझा गाभारा जो आतमधला आहे ना, तो मनाचा गाभारा, तो सुख शांती आणि समाधानाने कसा भरला जातो, कसा ओसंडून व्हायला जाईल, वाहवला जाईल, हे तुझ्या लक्षात, तोपर्यंत हे लक्षात येणार नाही. मग परमेश्वराला अपेक्षा काय आहे? खुलभर दुधाची अपेक्षा आहे. ते दूध कसलं, हे ज्याचं त्यांनी आपापल्या प्रज्ञेनी समजून घ्यावं, एवढं खरं आहे. मग महाराजांचे असे अनंत सवाल आहेत. महाराजांनी कितीतरी पद्धतीने तो बोध केलेला आहे. त्या बोधाची चर्चा आज आपण सुरू केलेली आहे. पुढच्या काही भागांमध्ये तो बोध आणखीन कसा विस्तारत गेलेला आहे, महाराजांनी त्याचे किती पदर आणि किती पैलू उलगडून दाखवलेले आहे, ते चर्चेद्वारे आपल्या लक्षात येईल. ते माझ्या बोलण्यातनं किंवा मी जे काही सांगतोय माझ्या अल्पमतीने त्यातनं लक्षात येईल. तुमच्या जसं येईल तसं माझ्याही लक्षात येईल. मी बोलतोय म्हणजे मी सर्वज्ञ नाही. मलाही खुलभर दुधाची गरज आहे, एवढं लक्षात ठेवा प्रत्येकाने. जय शंकर. जय शंकर, जय शंकर.